राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर से जब मीडिया प्रतिनिधियों ने लोकसभा चुनाव लड़ने के संबंध में सवाल पूछा तो उन्होंने स्पष्ट रूप से इच्छुक होने की बात कही। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उन्होंने और क्या कहा इस खबर में। भाजपा की ओर से चंद्रपुर लोकसभा सीट के उम्मीदवार को लेकर तमाम तरह की अटकलें लगाई जा रही है और यहां से कौन उम्मीदवार होगा यह अभी तक स्थिति स्पष्ट नहीं हो पाई है। वहीं लगातार मीडिया प्रतिनिधि इस संबंध में इच्छुक उम्मीदवारों से उनकी राय जान रहे हैं। वहीं इस संबंध में चंद्रपुर लोकसभा का चुनाव 4 बार जीतने वाले पूर्व केंद्रीय राज्य मंत्री तथा वर्तमान में राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर से जब ये सवाल पूछा गया तो उन्होंने सीधे तौर पर स्पष्ट रूप से कहा कि अगर पार्टी श्रेष्ठ ने मुझे जिम्मेदारी दी तो मैं लोकसभा का चुनाव लड़ने के लिए इच्छुक हूं। साथ ही इस दौरान उन्होंने विस्तार पूर्वक क्या कहा आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। हे पहा, मी या चंद्रपूर लोकसभेत 4दा खासदार राहिलो आहे। पक्षाने मला वारंवार उमेदवारी दिली, 4दा विजय झालो। हे मला सांगताना फार गर्व आहे आणि अभिमानाने सांगतो की माझ्या पक्षानं मला उमेदवारी देताना माझी जात बघितली नाही आणि मी उभा राहत गेलो। जनतेने मला 4दा विजयी केलं आणि 14 मध्ये तर 2.5 लाखाच्या जवळपास मताने विजयी केलं। चंद्रपूरच्या जनतेची महानता याकरता आहे ही लोकशाहीची प्रणाली आहे। लोकशाहीमध्ये विचार जिंकतात, तत्व जिंकतात आणि तीच खरी लोकशाही असते। म्हणून माझा विजय जो होता तो माझ्या पक्षाच्या विचाराचा होता, जातीचा नव्हता, धर्माचा नव्हता। म्हणून चंद्रपूरच्या जनतेने माझ्या पक्षाचे विचार मान्य केलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये मी जनतेचा आभार मानताना माझ्या पक्षाची पण फार यामध्ये दृष्टी स्पष्ट आहे की विचाराची लढाई असते आणि या विचाराच्या लढाईमध्ये 4दा लोकसभा जिंकलेली चंद्रपूरची ती आम्ही पुन्हा जिंकू। जिंकण्याकरता मी मैदानात आहोत। मी पक्षाची एकनिष्ठ राहिलो हे सांगायची गरज नाही। मी पक्षांतर करून उमेदवारी घेतलेली नाहीये। पक्षनिष्ठ लोकांना पक्ष उमेदवारी देतो आणि कसल्याही प्रकारे जातीभेद न करता पक्ष उमेदवारी देऊन चंद्रपूरच्या जनतेची महानतेचा मी परिचय देतो तुम्हाला की त्यांनी माझ्यासारख्या अल्प अशा जातीच्या व्यक्तीला 4दा विजयी केलेला आहे। धन्यवाद। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।